तर आज आपण बनवूया चिकन करी। त्यासाठी सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेऊया। कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचं, त्यानंतर जिरं टाकायचं, त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा। हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमची हळद टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं। चिकन शिजतं तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्यासाठी 3 मोठ्या साईजचे कांदे घेतले। कांदा बारीक चिरून तव्यावरती 2 पळी तेल टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदा गोल्डन ब्राऊन भाजला गेल्यानंतर आपण खोबरंही व्यवस्थित भाजून घेऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। मसाला करण्यासाठी भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, अद्रक, लाल तिखट, धना पावडर, एव्हरेस्टचा चिकन मसाला, थोडेसे बदाम आणि थोडेसे फुटाणे हे सर्व काही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाणी टाकून। आपला मसाला हा तयार आहे। तेवढ्यात आपलं चिकनही शिजलेलं आहे। हे सर्व झाल्यानंतर तापलेल्या कढईमध्ये 5 पळी तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा। हो, माहिती मला कढीपत्ता सहसा मसाल्याच्या भाजीमध्ये टाकत नाही, पण त्याची टेस्ट छान येते म्हणून मी घातला आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला जो मसाला होता तो घालून घ्यायचा तेलामध्ये आणि तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा। मसाला व्यवस्थित शिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेलं चिकन होतं ते टाकून घ्यायचं। चिकन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं व व्यवस्थित 5 ते 10 मिनिटं उकळी येऊपर्यंत शिजू द्यायचं अजून। तर आपली चिकन करी किंवा चिकनची भाजी ही तयार आहे। थँक यू फॉर वॉचिंग।